पुण्यातील विकास कामांवरून अजित पवारांनी पालिका आयुक्तांना झापलं. फुलेवाड्याच्या विकासासाठी 200 कोटी रुपये देऊनही कामाच्या हालचाली नाही. विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचं कामही धीम्या गतीनं सुरू असल्यानं अजित पवार संतप्त. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला खासदारांची अनुपस्थिती. खासदार अमोल कोल्हे यांनी पाठ फिरवली तर सुळेंनी आधीच पत्र लिहून बैठकीला गैरहजर राहणार असल्याचं कळवलं होतं. पुणे जिल्ह्यातील एकमेव मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांची उपस्थिती. शेतजमिनीच्या वादातून धनंजय मुंडेंच्या मेहुण्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल. सांगलीच्या बेडक गावात जमिनीचा ताबा घेण्यासाठी मारहाण केल्याचा आरोप. हिंदीच नाही उर्दू भाषाही पहिलीपासून शिकवली पाहिजे. आतंकवाद्यांची भाषा समजत नाही म्हणून ते पकडले जात नाहीत. संजय गायकवाड यांचं वक्तव्य. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मालवणमधील पुतळ्याची ऑस्ट्रेलियात चाचणी. 200 किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यातही पुतळा सुरक्षित राहील याची खबरदारी. ऑस्ट्रेलियातील कंपनीकडून याची चाचणी. मालवणमधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं काम 100% पूर्ण. 1 मे रोजी उद्घाटन होणार होतं पण काही कारणांनं उद्घाटन पुढे ढकललं. अनिल सुतार यांची माहिती. ठाण्यातील घोडबंदर मार्गावर आजपासून 100 तासांचा मेगा ब्लॉक. गायमुख घाटाच्या कामासाठी रात्री 1 ते मंगळवारी रात्री 1 वाजेपर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद राहणार. भिवंडी मार्गे वाहतूक वळवली जाणार. शिर्डी विमानतळाच्या विस्तारीकरणाला राज्य सरकारची मंजुरी. अतिरिक्त 2 हेलिपॅड, 8 वाहनतळ उभारण्याचा राज्य सरकारचा निर्णय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रस्तावाला मान्यता. आष्टीच्या खडकत गावात झेंडा लावण्याच्या कारणावरून 2 गटात दगडफेक. काही जण जखमी झाल्याची माहिती. 12 जणांविरोधात गुन्हा दाखल. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण. बीडमध्ये भर चौकात रिक्षाचालकावर तलवारीनं वार. रिक्षाचालक दिनेश चांदणे गंभीर जखमी. 2 तरुणांमध्ये वाद झाल्याची प्राथमिक माहिती. आरोपी फरार. वसईच्या मधुबन परिसरात गवत आणि कचऱ्याला आग. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. आगीमुळे परिसरात धुराचं साम्राज्य. बीडच्या आष्टीतील खडकतमध्ये पुन्हा तणावाची परिस्थिती. 2 गट आमने सामने आल्यानं तणाव. पोलिसांकडून सौम्य लाठीमार. 12 जणांविरोधात गुन्हा दाखल. 100 दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत केंद्राच्या पथकाकडून महसूल विभागाची तपासणी. मात्र दुसरीकडे गिरणा नदीपात्रात अवैधपणे वाळू उपसा केला जात असल्याचा प्रकार समोर. जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची झाडाझडती. फायलींचा ई-ऑफिस प्रणालीचा अवलंब करून ऑनलाईन कराव्या. तोपर्यंत कुणीही घरी जाऊ नये अन्यथा कायमचं घरी पाठवणार. जिल्हाधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांना तंबी. बेलगाममधील घटनेच्या निषेधार्थ रायगडच्या माणगावमध्ये मशाल मोर्चा. सर्वपक्षीय संघटना मशाल मोर्चात सहभागी. बेलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन. सुलभ शौचालयात पाकिस्तानचे झेंडे लावून हल्ल्याचा निषेध. बेलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापूरच्या करमाळ्यात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. पाकिस्तानच्या झेंड्यांचं दहन करत हल्ल्याचा निषेध. बेलगाममधील हल्ल्यानंतर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील सुरक्षेत वाढ. मंदिर परिसरात 24 तास पोलीस बंदोबस्त तैनात. मंदिरातील कर्मचारी, सिक्युरिटी गार्ड यांना मोबाईल वापरण्यास पूर्णतः बंदी. गंगा नदीचे स्रोत आटल्यानं गोंदिया शहरात 1 दिवसाआड पाणी पुरवठा. पाणी जपून वापरण्याचं नागरिकांना आवाहन. परभणीच्या पूर्णामध्ये पाईपलाईन लिकेजमुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी. पालिकेचं मात्र याकडे दुर्लक्ष. हजारो लिटर पाणी वाया जात असल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त. अमरावतीच्या मेळघाटात भीषण पाणी टंचाई. तलावात खड्डे खणून पाणी शोधण्याची आदिवासी बांधवांवर वेळ. मेळघाटातील मरियमपूर गावातील भयाण वास्तव समोर. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं पाण्यासाठी आंदोलन. लबाडांनो पाणी द्या म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. पाणी पुरवठा करणाऱ्या टाक्यांखाली ढोल वाजवा आंदोलन. परभणीच्या जिंतूर तालुक्यात एप्रिल महिन्यातच पाणी टंचाई. तात्काळ उपाययोजना करण्याची माजी आमदार विजय भांबळे यांची मागणी. कोल्हापूर शहर आणि परिसरात पहाटे अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. उन्हापासून हैराण नागरिकांना काहीसा दिलासा. जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण. वर्धा जिल्ह्यात नर्सरी ते 7वी पर्यंतच्या शाळा सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत भरवल्या जाणार. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा आदेश. चंद्रपूरच्या इराई नदीचं पुनरुज्जीवन आणि खोलीकरण कामाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ. जिल्हा प्रशासनाकडून 17 कोटींचा निधी प्रस्तावित. 6 किलोमीटर नदीपात्रातील 1400 सहस्त्र घनमीटर गाळ आणि माती काढली जाणार. रत्नागिरीत बिबट्याचं पांढऱ्या रंगाच्या बिबट्याचा दुर्मिळ बछडा आढळला. संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे गावातील काजूच्या बागेत आढळल्या बिबट्याचा बछडा. पिल्लांची
बछड्यांची मादी बिबट्यासोबत झाली पुनर्भेट. चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पांढऱ्या गिधाडांचं पुनर्वसन यशस्वी. पिंजोरमधून आणलेले 5 गिधाडं सोडली. यापूर्वी 2024 मध्ये 10 गिधाडं सोडण्यात आली होती. बीडच्या नेतपूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल. 14 वर्षाची मुलगी घरी एकटी असताना आरोपीचं गैरवर्तन. पोलीस कर्मचारी पवन निर्मळवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. यवतमाळच्या दारव्हात कृषी अधिकारी राजाराम शिंदे मनमानी कारभाराच्या त्रासाला कंटाळून जिल्हा कृषी सहाय्यकांचं आंदोलन. मागील 3 दिवसापासून कृषी सहाय्यकांचं आंदोलन सुरूच. कृषी सहाय्यकांना मिळणाऱ्या अनुदानातून 32% लाचेची मागणी करत असल्याचा आरोप. आमदार रोहित पवार यांची बैठक सुरू असताना सिंचन भवनाची बत्ती गुल. सूर्यप्रकाशाच्या उजेडात रोहित पवार यांनी बैठक घेतली. ऐन दुपारच्या वेळेस सिंचन भवनाची लाईट गायब. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळात मराठा उद्योजकांच्या लाभार्थीचा 10,000चा टप्पा पूर्ण. अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची माहिती. काही मराठा उद्योजकांचा नरेंद्र पाटील यांच्या हस्ते सन्मान. भंडाऱ्याच्या लाखणीतील काँग्रेसच्या माजी सरपंचासह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश. परिणय फुकेंच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश. शिर्डीत भाजपची बैठक. अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठकीला हजेरी. रवींद्र चव्हाण, राम शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात बैठक. अकोल्यात रोड सेफ्टी व्हिजन व्हेकल सेवेत दाखल. अकोला परिवहन कार्यालयाचा उपक्रम. जिल्हाधिकाऱ्यांनी हिरवा झेंडा दाखवून केला शुभारंभ. गोंदियाच्या देवरीत वीज समस्येमुळे 100हून अधिक शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन. शेतकऱ्यांकडून लोडशेडिंगची समस्या दूर करण्याची मागणी. समस्या दूर न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ डोंबिवलीत बैलगाडा संघटनेचं आंदोलन. बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीप माळी यांच्या नेतृत्वात निषेध मोर्चा. बैलगाडा मालक चालक बैलांसह मोर्चात सहभागी. पीएमआरडीएची हवेली आणि मुळशीतील 3 ठिकाणी एकाच वेळी अनधिकृत होर्डिंग व कारवाईनंतर विकास परवाना विभागाकडे चलन भरण्याची धावपळ सुरू. अंबरनाथमध्ये वन विभागाच्या जागेत पालिकेचा अनधिकृत रस्ता. वन विभागाकडून अंबरनाथ पालिकेविरोधात गुन्हा दाखल. तर जेसीबी पळवून नेणाऱ्या 3 विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा. पुण्यातील तलाव पाणीसाठे वेळेत गाळमुक्त करा. पावसाळ्यापूर्वी कामं मार्गी लावा. पालकमंत्री अजित पवार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना. रायगडच्या रोहा तालुक्यातील आंबेवाडी ते निवी कालव्याची खासदार सुनील तटकरे यांच्याकडून पाहणी. कालव्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना. 3 दिवसापासून बीडमधील तापमानात वाढ. उन्हाचा पारा 43 अंशांवर. उकाड्यानं लोक हैराण. करवसुलीचं उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा. महापालिका आयुक्तांनी घेतला मालमत्ता कर वसुलीचा आढावा. यंदाच्या आर्थिक वर्षासाठी 400 कोटींच्या मालमत्ता कर वसुलीचं उद्दिष्ट. देशातील सर्व अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था मिळून नव्या 711 पदांना मंजुरी. नागपुरात सर्वाधिक 507 पदांच्या भरतीला हिरवा कंदील. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीसह पीएमआरडीए हद्दीत बांधकामांचं सर्वेक्षण केलं जाणार. डोंगरमाथा तसंच बीडीपीच्या आरक्षणाबाबत सरकार अभ्यास करणार. नियुक्त समितीच्या बैठकीत निर्णय. नाशिकमधील इगतपुरीच्या बांबळेवाडी शिवारात भीषण पाणी टंचाई. स्वखर्चानं टँकर मागवून तहान भागवण्याची वेळ. तात्काळ लक्ष देऊन पाणी पुरवठा करण्याची मागणी. पुण्यातील सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत रेणवीय निदान प्रयोगशाळा उभारली जाणार. जीवाणूंसह विषाणू चाचणीची सुविधा करण्याचं नियोजन. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची घोषणा.